वेलकम स्टुडंट. सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या लेसनमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण सेल डिव्हिजनच्या 3 मेथड स्टडी केल्या होत्या. तर याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपण पाहिली अमायटॉसिस, सेकंड मायटॉसिस आपण स्टडी केली आणि थर्ड आपण पाहतोय मिओसिस. सो अमायटॉसिस, मायटॉसिस आणि मिओसिस या सेल डिव्हिजनच्या मेन 3 मेथड्स आहेत. तर त्यापैकी मायटॉसिस जी आहे ही मायटॉसिस आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केली, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. ते कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या मिओसिसमध्ये सुद्धा कॅरी आउट होतं. कॅरिओकायनेसिस याचा अर्थ होतो न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस त्याचा अर्थ होतो सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. मग कॅरिओकायनेसिस किंवा न्यूक्लिअर डिव्हिजनच्या मायटॉसिसमध्ये आपण 4 स्टेप स्टडी केल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. या 4 स्टेपमध्ये न्यूक्लियस जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड होतो आणि एका न्यूक्लियसपासून 2 डॉटर न्यूक्लिया जे आहेत ते तयार होतात. 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाल्यानंतर नेक्स्ट सेल डिव्हिजनसाठी प्रोसीड होते किंवा सायटोकायनेसिस होतं आणि त्या सायटोकायनेसिसमध्ये सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होते. सो हे जे आहे मायटॉसिसमध्ये आपण स्टडी केलं. मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये होतं तर बॉडी किंवा सोमॅटिक सेलमध्ये कॅरी आउट होतं. मग बॉडीच्या बऱ्यापैकी सगळ्या सेल मायटॉसिस या मेथडने डिवाइड होतात. मायटॉसिसमुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते. त्यानंतर नेक्स्ट आपण हेही पाहिलं की रिपेअरमध्ये किंवा वॉर्न आउट झालेल्या सेल जे आहेत तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुद्धा मायटॉसिस हेल्पफुल असतं. ब्लडमध्ये कितीतरी सेल किल होतात आणि तितक्याच नवीन सेल तयार होत असतात. तर हे जे आहे हे सुद्धा मायटॉसिसमुळेच पॉसिबल आहे. तर हे सगळे मायटॉसिसचे आपण सिग्निफिकन्स पाहिले. त्यानंतर आपण मिओसिस ही सेल डिव्हिजनची मेथड स्टडी करतोय. मग मिओसिस हे जे सेल डिव्हिजन आहे हे कोणामध्ये कॅरी आउट होतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये मिओसिस हे सेल डिव्हिजन होतं. तर दुसरा मुद्दा, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझमच्या सगळ्या सेल मिओसिसने डिवाइड होतात का? नाही. फक्त ज्या सेल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत म्हणजे गॅमेट्स रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात, फक्त ते गॅमेट तयार करण्यासाठीच मिओसिस या मेथडनी सेल डिव्हिजन होत असतं. मग आता याच्यामध्ये आपले जे सेक्स ऑर्गन आहेत, प्रायमरी सेक्स ऑर्गन, फिमेलमध्ये असते ओव्हरी आणि मेलमध्ये टेस्टिस. तर हे जे सेक्स ऑर्गन आहेत यांच्याकडे जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात. तर ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल मिओसिसने डिवाइड होतात आणि हॅप्लॉइड गॅमेट तयार करतात. जे फॉर एक्झाम्पल जर ही जर्मिनल इपिथेलियल सेल असेल तर तिच्याकडे 46 क्रोमोझोम असणार आहेत. तर ही सेल मिओसिसने डिवाइड होईल आणि मिओसिसने डिवाइड झाल्यानंतर या एका सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल ज्या आहेत त्या फॉर्म होणार आहेत. ओके, सो यावेळी आपण हे सेल डिव्हिजन जे आहे ते स्टडी केलं मिओसिस. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता हॅप्लॉइड सेल तयार करण्याची गरज का पडली तर बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये 2 सेक्स सेल किंवा 2 गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकमेकांशी फ्यूज होतात. सगळं कंटेंट एकत्र येतं आणि त्यांच्यापासून सिंगल सेल दॅट इज झायगोट फॉर्म होत असतो. मग आता याच्यामध्ये बघा, एग जो आहे याच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतील आणि याच्याहीमध्ये 46 क्रोमोझोम असतील. तर झायगोटमध्ये दोन्हीमधले क्रोमोझोम एकत्र येऊन क्रोमोझोमचा नंबर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तसं न होऊ देण्यासाठी किंवा तसं होऊ नये यासाठी आणि क्रोमोझोमचा नंबर ह्युमन बिईंगमधल्या प्रत्येक सेलमधला क्रोमोझोमचा नंबर 46 एवढाच मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं तर हे एग आणि स्पर्म हॅप्लॉइड तयार केले जातात. 23 क्रोमोझोम असणारे आणि जेव्हा हे 2 हॅप्लॉइड सेल गॅमेट फ्यूज होतात तेव्हा 46 क्रोमोझोम असणारा झायगोट तयार होतो. मग हे 2 हॅप्लॉइड गॅमेट कोणत्या मेथडनी तयार होतात तर मिओसिस या सेल डिव्हिजननी तयार होतात. ओके, सो मिओसिस सेल डिव्हिजन आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेलं आहे. मिओसिस डिव्हिजन 2 पार्टमध्ये डिवाइड होतं, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. त्यापैकी मिओसिस 1 आपण पाहिलेलं आहे. मिओसिस 1 मध्ये पुन्हा 2 पार्ट पडतात, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1 या 4 फेजेस असतात. त्यापैकी जी प्रोफेज 1 आहे त्या प्रोफेज 1 मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशनसाठी प्रोफेज 1 मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं आणि ते 5 फेजेसमध्ये कॅरी आउट केलं जातं. मग त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे लिप्टोटिनी, झायगोटिनी,
पॅचेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस या 5 फेजेस. प्रत्येक फेजचे कॅरेक्टरिस्टिक खूप इम्पॉर्टंट आहेत त्या फेजेस. तर त्या सगळ्यात तुम्ही स्टडी केलेल्या आहेत, ते व्हिडिओ व्यवस्थित बघा. त्या फेजेसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होईल आणि त्यानंतर प्रोफेज 1 कंप्लीट होईल. प्रोफेज 1 झाली की सेकंड असते मेटाफेज, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन होतात. मेटाफेज नंतर ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये आपण मायटोसिसमध्ये पाहिलं होतं की सिस्टर क्रोमॅटिड असे एकमेकांना अटॅच असतात. ते ॲनाफेजमध्ये हे स्प्लिट होतो, सेंट्रोमियर जो आहे तो स्प्लिट होतो आणि हे सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होतात. एक क्रोमॅटिड इकडे आणि एक क्रोमॅटिड दुसऱ्या पोलला जाईल. मात्र मिओसिस 1 जे आपण पाहिलं त्या मिओसिस 1मध्ये सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट होत नाहीत. तर होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे याचा जो दुसरा होमोलोगस क्रोमोझोम असेल तर हा होमोलोगस क्रोमोझोम एका पोलला आणि हा क्रोमोझोम दुसऱ्या पोलला. या वेळी होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होतात. कशामध्ये? मिओसिस 1मध्ये. अजून मिओसिस कंप्लीट झालेलं नाही. आता मिओसिस 2 पुढची फेज आहे. मिओसिस 2मध्ये काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. फक्त एकदा ही बोर्डवरची डायग्रॅम बघा. ओरिजिनल आपल्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात, त्याऐवजी मी इथं 4 क्रोमोझोम दाखवलेले आहेत. सो ओरिजिनल ही कंडिशन आहे. तुम्हाला माहिती आहे सेल सायकलमध्ये इंटरफेज आणि एम फेज अशा 2 फेज असतात. इंटरफेजमध्ये G1 फेज, S फेज आणि G2 फेज येतं. तर त्यातली जी S फेज आहे या S फेजमध्ये DNA रेप्लिकेट होतो आणि DNA रेप्लिकेट झाल्यानंतर ही कंडिशन येते. ओके, सो ओरिजिनली क्रोमोझोम ॲक्च्युली डिकंडेन्स असतो, पण जर तो कंडेन्स झाला तर असा दिसेल. DNA रेप्लिकेशन झाल्यामुळे एक्स्ट्रा जो डॉटर DNA जो तयार झालेला आहे तो सेपरेट न होता ओरिजिनल जो पॅरेंट क्रोमोझोम आहे त्यालाच तो अटॅच राहणार आहे. सो यावेळी इथं जर काउंट केले तर 1 2 3 4 क्रोमोझोम आहे. इथे सुद्धा 1 2 3 4च क्रोमोझोम आहेत. ठीक आहे. ही सेल मिओसिस 1साठी प्रोसीड होईल. मिओसिस 1मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे काही आहे त्या गोष्टी होतील. जेव्हा सायटोकायनेसिस होईल त्या सायटोकायनेसिसमध्ये ह्या 2 सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट न होता ही जी होमोलोगस क्रोमोझोमची पेअर आहे या पेअरमधला एक क्रोमोझोम एका सेलमध्ये, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये. या पेअरमधला सुद्धा एक क्रोमोझोम एका सेलमध्ये आणि दुसरा दुसऱ्या सेलमध्ये. सो यावेळी सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट न होता होमोलोगस क्रोमोझोम मिओसिस 1मध्ये सेपरेट झाले. मी बऱ्याच वेळा हे स्टेटमेंट रिपीट केलं, तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती क्वेश्चन आणि कन्फ्यूज व्हायचं नाही. मिओसिस 1मध्ये काय सेपरेट होतं आणि मिओसिस 2मध्ये काय होतं हे क्लिअर असलं पाहिजे. सो मिओसिस 1मध्ये होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट होतात, सिस्टर क्रोमॅटिड नाही. ओके, आता तुम्ही या ठिकाणी अजून एक गोष्ट नोट करू शकता. ओरिजिनली तर क्रोमोझोम किती होते? 4. इथे सुद्धा 4. रेप्लिकेशन झाल्यानंतर सुद्धा 4 आहेत. ओके, मिओसिस 1 जेव्हा होईल आणि 2 सेल तयार होतील तेव्हा या सेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत? 1 2. हिच्याकडे सुद्धा 2. सो याचा अर्थ मिओसिस 1च्या एंडलाच ज्या 2 सेल तयार झाल्यात या कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. क्रोमोझोमचा नंबर हाफ झालेला आहे. आता या दोन्ही सेल मिओसिस 2साठी प्रोसीड होणार आहेत. सो नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत मिओसिस 2. सो मिओसिस 2 काय आहे बघा. ओके, सो मिओसिस 2मध्ये पुन्हा 2 पार्ट येतात. त्यातला फर्स्ट जो पार्ट आहे तो आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा जो आहे तो आहे सायटोकायनेसिस. ओके, सो या 2 पार्टमध्ये मिओसिस 2 डिवाइड होतं. आता यातला जो कॅरिओकायनेसिस आहे या कॅरिओकायनेसिसमध्ये पुन्हा न्यूक्लिअर डिव्हिजनच्या कोणकोणत्या फेजेस असतात? फर्स्ट प्रोफेज 2. आपण मिओसिस 1मध्ये पाहिलं होतं प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 या पद्धतीनं. आता या ठिकाणी असणारे प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टीलोफेज 2. सो यावेळी या 3-4 स्टेजेसमध्ये कॅरिओकायनेसिस जे आहे ते डिवाइड होत आहे. मग आता याच्यामधली सगळ्यात फर्स्ट आपण प्रोफेज 2 जी आहे ती स्टडी करणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन हे समजून घ्या. मिओसिस 2 जे आहे ते सेम मायटोसिस सारखं असतं. म्हणजे जसं तुम्ही मायटोसिसमध्ये इव्हेंट पाहिले तसेच इव्हेंट इथं होणार आहेत.
आपण मिओसिस 1मध्ये जी प्रोफेज 1 होती तिच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी पाहिल्या जेनेटिक रिकॉम्बिनेशनच्या, दॅट इज लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. ते एक्स्ट्रा इव्हेंट पाहिले, ते या ठिकाणी होणार नाही. जेनेटिक रिकॉम्बिनेशन मिओसिस 1च्या प्रोफेज 1मध्येच कंप्लीट होतं. तर या ठिकाणी मग प्रोफेज 2 आहे, त्याच्यामध्ये काय होईल तर बघा, फर्स्ट इज प्रोफेज 2. ओके, सो प्रोफेज 2 मध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, इनिशिएट immediately after cytokinesis. ओके, सो आपण इथं पाहिलेलं बघा मिओसिस 1. मिओसिस 1मध्ये पहिल्यांदा न्यूक्लियस 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, मग ही सेलच 2 पार्टमध्ये डिवाइड होते आणि 2 सेल तयार होतात. सो सायटोकायनेसिस झालं मिओसिस 1चं. आता काय सुरू होणार आहे, मिओसिस 2. सो मिओसिस 1चा सायटोकायनेसिस झाल्या लगेचच मिओसिस 2 सुरू होतं. जास्त गॅप दिला जात नाही का, कारण हे जे क्रोमोझोम आहेत आत्ता आपल्याला कंडेन्स फॉर्ममध्ये दिसत आहेत. आपण शिकलेलं आहे मायटोसिसमध्ये की जेव्हा सायटोकायनेसिस होतं, सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होते, तोपर्यंत ते क्रोमोझोम जे आहेत ते पुन्हा डिकंडेन्स होतात न्यूक्लियसमध्ये. पुन्हा आपल्याला ते असे दिसत नाही, अनवाइंड व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी मिओसिस 2मध्ये पहिल्या मिओसिस 1चं सायटोकायनेसिस कंप्लीट झालं की लगेचच मिओसिस 2चं प्रोफेज 2 जी आहे ती सुरू केली जाते. क्रोमोझोमला डिकंडेन्स व्हायला वेळच दिला जात नाही. म्हणजे हा जो कंडेन्स क्रोमोझोम आहे तो अनवाइंड होण्याआधीच लगेचच मिओसिस 2ला प्रोसीड केलं जातं, कारण पुन्हा अनवाइंड होणार, पुन्हा मग त्याचं वाइंडिंग करावं लागणार. त्यापेक्षा मिओसिस 1मधलं सायटोकायनेसिस झालं की लगेचच मिओसिस 2मधली प्रोफेज 2 सुरू होते, जेणेकरून हा क्रोमोझोम जास्त अनवाइंड होऊ शकत नाही, तो वाइंडच राहतो आणि ते जे वाइंडिंग आहे त्याची स्टेप थोडीशी या ठिकाणी कमी होते. सो बिफोर chromosome get fully elongated. क्रोमोझोम जे आहेत ते फुल्ली इलॉंगेट होण्याआधी, अनवाइंड होण्याआधीच मिओसिस 1 संपलं की लगेचच मिओसिस 2 जे आहे ते इनिशिएट होतं, त्यातली प्रोफेज 2 जी आहे ती सुरू होते. मग आता प्रोफेज 2 जे आहे याच्यामध्ये काय होतं बघा, इट रिसेंबल्स नॉर्मल मायटोसिस. मायटोसिस जे आहे त्याच्याशी हा रिसेंबल करतो. मिओसिस 1 जे आहे ते मायटोसिस सारखं नाही आहे, कारण मिओसिस 1मध्ये एक्स्ट्रा जेनेटिक रिकॉम्बिनेशनचे जे इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, ते इव्हेंट एक्स्ट्रा आणि वेगळे होत आहेत. मात्र मिओसिस 2मध्ये असे कोणतेही वेगळे इव्हेंट नाही आहेत. मिओसिस 2 जे आहे ते सेम मायटोसिस सारखं असतं. सो इट रिसेंबल नॉर्मल मायटोसिस. नॉर्मल मायटोसिस सारख्या याच्यामध्ये गोष्टी होतात. नेक्स्ट, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर. हां, आता आपण मायटोसिसमध्ये प्रोफेजमध्ये जे काही इव्हेंट पाहिले होते ते इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतील. तिथं काय होत होता, क्रोमोझोम कंडेन्स होत होता. आता इथं गरज नाही आहे, आधीच कंडेन्स क्रोमोझोम आहे, तो जास्त डिकंडेन्स होऊ दिलेलाच नाही आहे, ते लगेचच प्रोफेज सुरू झालेले. ओके, त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस आणि बाकीच्या ऑर्गॅनली डिसॅपियर होणं. तर याही ठिकाणी ते डिसॅपियर होणार आहे. ओके, आणि क्रोमोझोम बिकम कॉम्पॅक्ट. अजून जरी थोडाफार डिकंडेन्स झाला असला तरी त्याचं कॉम्पॅक्शन होतं. सो क्रोमोझोम बिकम कॉम्पॅक्ट. ओके, लक्षात आलं का बघा. प्रोफेज 2 इनिशिएट इमिजिएटली आफ्टर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस झाल्या लगेचच मिओसिस 2 जी आहे ती सुरू होते. बिफोर क्रोमोझोम गेट फुल्ली इलॉंगेटेड, म्हणजे क्रोमोझोम फुल्ली इलॉंगेट होण्याआधीच, त्यांना इलॉंगेट होऊच दिलं जात नाही, लगेचच मिओसिस 2मधली प्रोफेज 2 स्टार्ट होते. आता हे जे मिओसिस 2 आहे हे बऱ्यापैकी मायटोसिस सारखंच आहे. मायटोसिसमध्ये जे काही इव्हेंट पाहिले आपण सेम तेच इथे होणार आहेत. मग मायटोसिसच्या प्रोफेजमध्ये काय झालं होतं, क्रोमोझोम कंडेन्स झाला होता, तो इथेही क्रोमोझोम कॉम्पॅक्ट होणार आहे, कंडेन्स होणार आहे. न्यूक्लिअर एन्व्हलप डिसॅपियर झालेलं, याही ठिकाणी न्यूक्लिअर एन्व्हलप डिसॅपियर झालं. सो हे इव्हेंट प्रोफेज 2मध्ये होतात. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट प्रोफेज 2 कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट आहे बी
मेटाफेज 2. ओके, सो मेटाफेज 2 मध्ये काय होतं बघा, क्रोमोझोम अलाइन ॲट इक्वेटर. ओके, सो मेटाफेजमध्ये काय होतं ते आपण मायटॉसिसमध्ये स्टडी केलेलंच आहे की मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला मेटाफेजिक प्लेटला येऊन अलाइन होतात सेलच्या मिडलला. म्हणजे जर ही सेल असेल तर ही तिचे इक्वेटोरियल प्लेन असतं आणि या प्लेनला येऊन क्रोमोझोम जे आहेत ते अलाइन होतात. त्याला मेटाफेजिक प्लेट असं सुद्धा म्हटलं जातं. सो बघा, क्रोमोझोम अलाइन ॲट इक्वेटर. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये मायक्रोट्युब्यूल फ्रॉम opposite pole get attached to kinetochore. ओके, कायनेटोकोर लक्षात आहे का सगळ्यांच्या? ज्या ठिकाणी सेंट्रोमियर आहे त्या ठिकाणी एक डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं सेंट्रोमियरच्या पोझिशनला त्याच्यावरती, आणि त्या डिस्क लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? कायनेटोकोर. तर बघा, जेव्हा हे क्रोमोझोम इथं दाखवते, समजा हे क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला येऊन अलाइन झाले. अलाइन झाल्यानंतर अपोजिट पोलपासून जे स्पिंडल फायबर तयार होतात, मायक्रोट्युब्यूलचे जे ॲपियर होतात स्पिंडल फायबर, तर ते फायबर या कायनेटोकोरला येऊन अटॅच होतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय होतं बघा, कायनेटोकोर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. आता हे इव्हेंट जे आहेत ते मेटाफेज 2 मध्ये झाले. प्रोफेज 2 मध्ये काय झालं, क्रोमोझोम कॉम्पॅक्ट झाला, न्यूक्लिअर एन्व्हलप न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर झालं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिओसिस 1 झालं की लगेचच प्रोफेज 2 किंवा मिओसिस 2 जे आहे ते इनिशिएट होतं. पण प्रोफेज 2चे इव्हेंट झाले की नेक्स्ट मेटाफेजमध्ये 2च इव्हेंट सांगितले. एक, क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन झाला, आणि 2, अपोजिट पोलपासून मायक्रोट्युब्यूलचे जे स्पिंडल आहेत ते कुठे अटॅच होतात? या कायनेटोकोरला. कायनेटोकोर कुठे असतो? सेंट्रोमियर मधला जो कॉन्स्ट्रिक्टेड रिजन आहे त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो. त्या सेंट्रोमियरवरती डिस्क शेपचा कायनेटोकोर असतो, आणि त्या कायनेटोकोरला ते स्पिंडल फायबर जे आहेत ते अटॅच होतात. ओके, सो दिस इज अबाउट दी मेटाफेज 2. मेटाफेज 2 त्यानंतर नेक्स्ट आहे एनाफेज 2. ओके, आता एनाफेज 2 मध्ये बघा, ओके, एनाफेज 2 मध्ये स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर ऑकर्स. स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर. ओके, जर हे दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत तर एकमेकांना सेंट्रोमियर या पॉईंटला त्या दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड अटॅच असतात. जर सेंट्रोमियर स्प्लिट झाला तर या सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत त्या एकमेकींपासून सेपरेट होतात. सो नीट लक्षात घ्या, मिओसिस 1 मध्ये कोण सेपरेट झालं होतं एकमेकांपासून? होमोलोगस क्रोमोझोम. बघा, हे 2 होमोलोगस क्रोमोझोम आहेत, त्यापैकी एक एका सेलमध्ये आणि दुसरा दुसऱ्या सेलमध्ये. मात्र आता मिओसिस 2 मध्ये कोण सेपरेट होणार आहेत? सिस्टर क्रोमॅटिड. सो सेंट्रोमियर स्प्लिट होतो, आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाला तर सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत अलाव सिस्टर क्रोमॅटिड to move opposite pole. सिस्टर क्रोमॅटिड इथं जर सेंट्रोमियर जर स्प्लिट झाला तर हे सिस्टर क्रोमॅटिड काय होणार आहेत? एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत, आणि सेपरेट झाल्यानंतर ते अपोजिट पोलला मायग्रेट करणार आहेत. सो मुलांना मी बोर्डवरती प्रोफेज 2, मेटाफेज 2 आणि एनाफेज 2 मधले इव्हेंट लिहिलेले आहेत. सगळ्यांनी नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करायचे आहेत. एवढेच इव्हेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की हे इमिजिएटली इनिशिएट होतं, क्रोमोझोम कॉम्पॅक्ट होतो, न्यूक्लिअर एन्व्हलप डिसॲपियर होतं. मेटाफेज 2 मध्ये क्रोमोझोम इक्वेटरला अलाइन होतात, आणि स्पिंडल फायबर अपोजिट पोलपासूनचे स्पिंडल फायबर कायनेटोकोरला अटॅच होतात. एनाफेजमध्ये सायमल्टेनियसली सिस्टर क्रोमॅटिड सगळ्यांचं सेंट्रोमियर जो आहे तो स्प्लिट होतो, आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड आता अपोजिट पोलला मूव्ह करू शकतात. ओके, तर ते इव्हेंट एनाफेज 2 मध्ये होतात. ओके, सगळ्यांनी हे पॉईंट नोट करायचे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट
ॲनाफेज नंतर शेवटचा येतो टीलोफेज. सो टीलोफेजमध्ये काय इव्हेंट होतात बघा. टीलोफेज 2. Okay, this meiosis end with, or this nuclear division end with telophase 2. टीलोफेज 2 बरोबर हे न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट होणार आहेत. 2 ग्रुप्स ऑफ क्रोमोझोम get enclosed in nuclear membrane. ओके, न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये 2 ग्रुप जे आहेत ते क्रोमोझोमच्या एन्क्लोज होतात. म्हणजे बघा पुन्हा इथे इव्हेंट आपण पाहिलेलं की क्रोमोझोम कंडेन्सेशन, न्यूक्लियर एन्व्हलप डिसॅपियर होणं हे प्रोफेजमध्ये झालेलं. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन झाले होते आणि अपोजिट पोलपासून हे स्पिंडल फायबर फॉर्म झाले होते. त्यानंतर ॲनाफेजमध्ये हा सेंट्रोमियर स्प्लिट झाला आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते अपोजिट पोलला मायग्रेट करायला सुरुवात करतील. टीलोफेजमध्ये हे जे सेपरेशन आहे ते एंड होतं किंवा हे जे सिस्टर क्रोमॅटिड मूव्ह होत आहेत ते अपोजिट पोलला जाऊन पोहोचतात. अपोजिट पोलला पोहोचल्यानंतर 2 ग्रुप झाले क्रोमोझोमचे, तर प्रत्येक ग्रुपच्या बाजूला एन्व्हलप किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते तयार केलं जातं आणि 2 न्यूक्लियस या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. ओके, सो दिस इज अबाउट दी टीलोफेज. सो आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज पाहिलं. प्रोफेजमध्ये क्रोमोझोम कॉम्पॅक्ट झाला, नेक्स्ट न्यूक्लियर एन्व्हलप डिसॅपियर झाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही प्रोफेज किंवा मिओसिस 2 जे आहे ते सेम मायटोसिसशी रिसेंबल करतं. नेक्स्ट मेटाफेज 2 मध्ये क्रोमोझोम इक्वेटरला अलाइन झाले आणि अपोजिट पोलपासून फॉर्म झालेले जे मायक्रोट्युब्यूल आहेत ते कायनेटोकोरला अटॅच झाले. नेक्स्ट ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झाला सायमल्टेनियसली आणि सिस्टर क्रोमॅटिड अपोजिट पोलला मूव्ह व्हायला सुरुवात झाली. टीलोफेजमध्ये ते जे क्रोमोझोम सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते अपोजिट पोलला पोहोचणार आहेत. नंतर ते एका न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये एन्क्लोज केले जाणार आहेत किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आत ते कव्हर होणार आहेत. हे टीलोफेज 2 मध्ये. टीलोफेज 2 झालं की लगेचच त्या ठिकाणी सायटोकायनेसिस जे आहे ते कॅरी आउट होतं. सो नेक्स्ट इज सायटोकायनेसिस. इथं न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट झालं. ओके, आता नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस नंतर नेक्स्ट आता सेल डिवाइड होणार. म्हणजे सध्या जर आपण ह्या 2 कंडिशन लक्षात घेतल्या तर ही जर सेल असेल तर या सेलमध्ये हा सिस्टर क्रोमॅटिड या बाजूला गेलेला आहे आणि एक सिस्टर क्रोमॅटिड या बाजूला आलेला आहे. ह्या दोघांपैकी एक सिस्टर क्रोमॅटिड जो आहे तो या पोलला मूव्ह झालेला आहे आणि दुसरा या पोलला. सो यावेळी सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले. यांच्या बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेन इकडे आणि इकडे तयार होणार आहे. या सेलमध्ये जसं झालं सेम थिंग इथं होईल. या सेलच्या बाबतीत ओके, 2 सिस्टर क्रोमॅटिडपैकी एक इकडे एक या पोलला, तसंच ह्या 2 पैकी एक इकडे आणि एक या पोलला आणि त्यांच्या बाजूला न्यूक्लियर एन्व्हलप. आता ह्या दोन्हीही सेल सायटोकायनेसिससाठी प्रोसीड होतील. ह्या दोन्ही सेल डिव्हाइड होतील. ओके, आणि 2 सेल तयार होतील म्हणजे या सेलपासून 2 सेल तयार होणार. या पद्धतीनं आणि याच्यापासून 2 सेल तयार होणार तिकडे. याच्या 2 सेल मी वरती दाखवते या सेलपासून तयार झालेल्या. ओके, तर तुम्ही बघू शकता किती सेल फॉर्म झाल्या. 1 2 3 4. मिओसिसच्या एंडला मिओसिस 1 झालं, त्यानंतर
मिओसिस 1च्या एंडला 2 सेल तयार झाले आणि मिओसिस 2च्या एंडला ह्या दोन्ही सेल मिओसिस 2साठी प्रोसीड होतात आणि फायनली 4 सेल तयार होतात. सुरुवातीला किती क्रोमोझोम होते? 4. मिओसिस 1च्या एंडला ज्या दोन्ही सेल तयार झाल्या त्याही हॅप्लॉइड होत्या 2-2 क्रोमोझोमच्या, आणि ह्या 2 जेव्हा डिवाइड होतील तेव्हा 4 ज्या सेल तयार होणार आहेत त्याही हॅप्लॉइड असणार आहेत. प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत? 2. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मिओसिस 1मध्ये होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट झाले, तर मिओसिस 2मध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांपासून सेपरेट झाल्या. होमोलोगस क्रोमोझोम आणि सिस्टर क्रोमॅटिड याच्यामधला फरक तुम्हाला कळलेला असला पाहिजे. जे 2 एकमेकींना अटॅच आहेत या पद्धतीनं ह्या दोघींना सिस्टर क्रोमॅटिड म्हणायचं, आणि याच्यासारखं स्ट्रक्चर फंक्शन असणारा जो दुसरा क्रोमोझोम आहे ह्या दोघांना एकमेकांचे होमोलोगस क्रोमोझोम म्हणायचं. सो दिस इज अबाउट दी मिओसिस 2. सायटोकायनेसिस बघा. सायटोकायनेसिसमध्ये फर्स्ट आफ्टर आफ्टर टेलोफेज सायटोकायनेसिस फॉलोज. टेलोफेज नंतर लगेचच सायटोकायनेसिस जे आहे ते कॅरी आउट केलं जातं आणि टेट्रॅड ऑफ सेल इज फॉर्म. और 4 हॅप्लॉइड सेल. सो सायटोकायनेसिस जेव्हा होणार आहे तेव्हा त्याच्या एंडला 4 हॅप्लॉइड सेल किंवा टेट्रॅड ऑफ सेल जे आहे ते त्या ठिकाणी तयार होतं. सो दिस इज अबाउट सायटोकायनेसिस. टेलोफेज झालं की लगेचच सायटोकायनेसिस प्रोसीड होतं. सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होते. 2 सेल डिवाइड होणार आहेत. एका सेलपासून 2 आणि दुसऱ्यापासून 2 अशा टोटल 4 हॅप्लॉइड सेल किती तयार झाले? 4. आणि हॅप्लॉइड ओरिजिनलपेक्षा या सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ झालेला आहे. सो यावेळी मिओसिस 2 कंप्लीट झालं आणि इथं आपलं मिओसिस हे जे सेल डिव्हिजनची मेथड आहे ती सुद्धा संपलेली आहे. फायनली मिओसिसचे काही सिग्निफिकन्स किंवा काय फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. ओके, सो काय फायदा असतो मिओसिसचा? तर सगळ्यात फर्स्ट आपण सिग्निफिकन्स याच्यामध्ये पाहिला तो म्हणजे मिओसिस जे आहे त्याच्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जनरेशन टू जनरेशन क्रोमोझोमचा नंबर मेंटेन राहतो. जर मिओसिस झालं नसतं आणि डिप्लॉइड सेल ॲज इट इज जर एकमेकींशी फ्यूज झाल्या असत्या तर प्रत्येक जनरेशनमध्ये क्रोमोझोमचा नंबर वाढत गेला असता. मात्र मिओसिस या सेल डिव्हिजननी गॅमेट तयार होतात आणि त्यामुळे क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो जनरेशन टू जनरेशन मेंटेन राहतो. सो फर्स्ट हा सिग्निफिकन्स आहे कॉन्झर्वेशन ऑफ specific number of chromosome in sexually reproducing organism. सो जे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात त्यांच्यात एकच पॅरेंट इन्व्हॉल्व होतो. एकाच पॅरेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंटच्या सेल फ्यूज होणार आहेत आणि या फ्युजनमुळे जर ॲज इट इज त्या तशाच फ्यूज झाल्या तर क्रोमोझोमचा नंबर वाढू शकतो. तर मिओसिसमुळे जर हॅप्लॉइड सेल तयार झाल्या तर त्या हॅप्लॉइड सेल फ्यूज झाल्यानंतर नंबर वाढत नाही. ओरिजिनल जेवढा आहे तेवढाच मेंटेन राहतो. कमीही होत नाही आणि वाढत पण नाही. मेंटेन राहतो, कॉन्झर्व राहतो. सो हा अतिशय महत्त्वाचा सिग्निफिकन्स आहे मिओसिसचा. कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. ह्युमन बिईंगमध्ये 46 क्रोमोझोम असतात. प्रत्येक पिढ्यांमध्ये प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 मेंटेन करण्याचं काम कुठल्या कोणामुळे होतं आहे? मिओसिस या सेल डिव्हिजनमुळे होतं आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता जर मिओसिस नसतं तर काय झालं असतं. ओके, सेकंड थिंग increases genetic variability, increases genetic
व्हॅरिएबिलिटी. आता आपण पाहिलेलं आहे की मिओसिसचे जे फर्स्ट स्टेज आहे मिओसिस 1, त्या मिओसिस 1मध्ये झायगोटिनी, लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस या 5 फेजेसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काय होतं तर पॅरेंटचा जर हा क्रोमोझोम असेल तर ॲज इट इज न जाता रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे त्याचा काही पार्ट चेंज झालेला असतो. सो चेंज क्रोमोझोम जो आहे तो डॉटरकडे किंवा ऑफस्प्रिंगकडे जाणार आहे. त्यामुळे ऑफस्प्रिंग पॅरेंटपेक्षा वेगळे कॅरेक्टर दाखवतो, व्हॅरिएशन दाखवतो. तर हे जे व्हॅरिएशन आहे हे कशामुळे वाढलं? ह्या मिओसिसमध्ये होणाऱ्या जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे. सो मिओसिसचा हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे की जेनेटिक व्हॅरिएशन वाढतं. मग असा मुद्दा आहे की का गरजेचं आहे एवढं व्हॅरिएशन, एवढा बदल का गरजेचा आहे? तर आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूच्या कंडिशन, आपलं एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट राहत नाही आहेत, ते सतत चेंज होतं आहे. आणि या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी आपल्याला व्हॅरिएशन गरजेचं आहे. इव्हॉल्युशन, उत्क्रांती होत म्हणजे इव्हॉल्युशन झालं आता संपलं आहे असं नाही. इव्हॉल्युशन कंटिन्यू सुरू राहणारी प्रोसेस आहे. इव्हॉल्युशन आत्ताही सुरू आहे. आणि हे कशामुळे होणार आहे? तर हे मिओसिसमध्ये होणाऱ्या व्हॅरिएशनमुळे. सो व्हॅरिएशन इज नेसेसरी फॉर इव्हॉल्युशन. व्हॅरिएशन इज नेसेसरी for evolution and to survive in changing environment. चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी इव्हॉल्युशनसाठी हे मिओसिस जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज अबाउट दी सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. आणि याबरोबरच सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. या लेसनमध्ये आपण काय काय पाहिलं एकदा रिकॉल करूयात. सगळ्यात सुरुवातीला आपण सेल सायकलची डेफिनेशन स्टडी केली. त्यानंतर सेल सायकलमधले तुम्हाला मेन इव्हेंट सांगितले. त्याच्यामध्ये इंटरफेज आणि एम फेज. इंटरफेजमध्ये G1 फेज, S फेज, G2 फेज आणि एम फेज सगळे आपण पाहिलं. शिवाय G0 किंवा क्विसंट स्टेज म्हणजे काय असतं हेही आपण स्टडी केलं. त्यानंतर सेल डिव्हिजनचे तुम्हाला टाईप सांगितले, अमायटॉसिस, मायटॉसिस आणि मिओसिस. तर हे तिन्ही टाईप आपण स्टडी केलेले आहेत. प्लांटमध्ये सायटोकायनेसिस वेगळं असतं आणि ॲनिमलचं सायटोकायनेसिस वेगळं असतं हे आपण पाहिलं. मायटॉसिसचा फायदा काय असतो, सिग्निफिकन्स काय असतो आणि मिओसिसचा सिग्निफिकन्स काय असतो हेही आपण स्टडी केलेलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि त्यानंतर हा लेसन नीट रीड करा, कारण हा लेसन जर समजला तर तुम्हाला रिप्रोडक्शनमधले इव्हेंट समजायला मदत होते. सो बेसिक लेसन आहे, समजणं गरजेचं आहे यातले कन्सेप्ट. सो त्यासाठी हा समजून घ्या, व्यवस्थित नोट्स तयार करा आणि या टॉपिकची व्यवस्थित प्रिपरेशन करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या लेसनचे MCQ जे आहेत ते स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.